जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो टॉपिक आहे तो सगळ्यांचा फेवरेट टॉपिक आहे की ओला उबेरमध्ये धंदा राहिला आहे की नाहीये. बरेच जण म्हणतायत की धंदा फट्टेवाला आहे, आज पण कमाई मजबूतवाली होत आहे, फक्त थोडीशी मेहनत घ्यायला लागते. काही जण असे म्हणतायत की धंदा बिलकुल पण राहिला नाहीये, पण तरी पण त्यांनी आपल्या गाड्या विकलेल्या नाहीयेत. त्याचबरोबर काही जण असे म्हणत आहेत की रेट जेव्हा वाढेल तेव्हा धंदा वाढेल. पण हा ॲक्च्युअलमध्ये धंदा आहे की नाही आहे, हा जो तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन आहे ना, तो आज मी पूर्ण क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्या माइंडमध्ये एवढं सेट करा की आपल्या मुंबईचा जो मॅप आहे तो सेट करा आणि त्याच्या आजूबाजूचा जो एरिया असतो वसई, विरार, बदलापूर, पनवेल, हा फक्त मॅप तुमच्या माइंडमध्ये सेट करा. तर आपला जो एरिया आहे हा कुठे येत असेल ते नंतर तुम्ही मला कमेंट करू शकतात आणि कमेंट केल्यानंतर तुम्हाला आपलं हे जे दिलेलं ओपिनियन आहे, ठीक आहे, खास करून एरियावरती, ते तुम्ही सांगू शकतात. तर सिंपल सांगतोय की आपला जो मॅप आहे मुंबईचा, कुलाबापासून बोरिवली दहिसरपर्यंत, त्याचबरोबर सेंट्रल लाईनमध्ये ठाण्यापर्यंत, आणि आपली हार्बर लाईन आहे त्याच्यात मानपूरपर्यंत. या मॅपमध्ये, ठीक आहे, या मॅपमध्ये तुम्ही जर कुठे राहत असाल, मग तुम्ही बोरिवलीला राहू दे किंवा मुलुंडला, नाहीतर मग तुम्ही चिंचपोकळी वगैरे साऊथ मुंबई साईडला कुठेही राहू दे, तुम्हाला बिझनेस भेटणार. का भेटणार? सिंपल सांगतो, कारण मुंबई एक अशी सिटी आहे की ज्याच्यामध्ये पॉकीमॉन हा पैसा द्यायला रडत नाही, एकदम बिंदास टाकतो. सिंपल सांगतो, आजच्या तारखेत लोक असे आहेत की त्यांना पैसा हा इम्पॉर्टंट नाही, पण त्यांना त्यांचा टाईम इम्पॉर्टंट आहे. मुंबई अशी जागा आहे. तर मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्ही मुंबईतल्या मुंबईतच फक्त, म्हणजे म्हणतात ना, टोल क्रॉस नाही करायचं आपल्याला, एवढ्या एरियामध्ये जरी तुम्ही खेळत असाल तरी तुम्हाला बुकिंग तुम्हाला कंटिन्यू लागत राहणार. त्याचबरोबर तुम्हाला हाय डिमांड किंवा सर्च प्राईसवाली तुम्हाला बुकिंग भेटणार. त्याच्यामध्ये तुमचा जो डेलीचा बिझनेस आहे त्याची मी रक्कम नाही सांगू शकत, कारण बघा, प्रत्येक गाडीची कॅटेगरी वेगळी आहे. काही जणांकडे मिनी गाडी आहे, काही जणांकडे सिडान आहे, पण डेलीचा जो बिझनेस असतो तो मी एवढंच सांगेन की तुम्ही सॅटिस्फाईड असाल. तुम्हाला कुठे पण असं हे नाही वाटणार की हा भाई आपला धंदा नाही झाला. एखादा दिवस असेल की ज्याच्यात नाही होणार धंदा, पण उरलेले 28-29 दिवस तुम्हाला असं वाटेल की हा आपला धंदा होत आहे, म्हणजे कुठे ना कुठे मी सॅटिस्फाईड आहे. यानंतर, ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगतोय लोकेशन, ते फक्त माइंडमध्ये एवढं सेट करा की हा जो मुंबईचा जो मॅप मी सांगितलेला, हा सगळा अमीर लोकांचा. मग वेस्टर्न लाईनमध्ये तुम्ही गाडी चालवा किंवा हार्बर लाईनमध्ये तुम्हाला बुकिंग भेटणार, सर्च प्राईजवाली बुकिंग पण भेटणार. त्यानंतर जे थोडंसं बोलतात ना, एक लेवल खालचे अमीर, ते जे तुम्हाला पॉकीमॉन भेटणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे ऐरोलीपासून ते पनवेलपर्यंत. ह्या एरियामध्ये जितके पण तुम्हाला पॅसेंजर भेटणार ते तुम्हाला मुंबई टाईपच भेटणार, पण फक्त बोलतात ना, हलकंसं कमी, डिमांड थोडंसं कमी. कारण हा एक असा एरिया आहे की ऐरोलीपासून पनवेलला वगैरे कोणाला जायचं असेल किंवा इथे तिकडे जायचं असेल तर बरेच जण रिक्षा वगैरे बुक करतात. रिक्षा त्यांना एफोर्डेबल वाटते, पण त्यांना ओला उबेर हे त्यांना एवढं एफोर्डेबल नाही वाटत. पण तरी पण त्यांचा जो ऑप्शन आहे तो फिक्स असतो की आपल्याला कुठे ना कुठे ओला उबेर करायचं आहे मुंबईला जाण्यासाठी वगैरे, हे त्यांच्या माइंडमध्ये सेट असतं. तर जर तुम्ही ऐरोलीपासून पनवेलमध्ये राहत असाल तर तुम्हाला बिझनेसचे चान्सेस आहे, म्हणजे थोडंसं कमी आहे, 10-20%, पण आहे. कम्पेअर टू मुंबई 10-20% कमी, पण तुम्हाला बिझनेस भेटणार. जर तुम्ही वाशीपासून ते खारघरपर्यंत ह्या एवढ्या एरियामध्ये पण राहत असाल तरी पण बिझनेस तुम्हाला फट्टेवाला भेटणार. पण त्याच्या बाहेर जर असाल, उलवे वगैरे, ते उरण वगैरे जे पण एरिया आहेत आजूबाजूचे, त्याच्यानंतरच्या थोडेसे बाहेरचे, तर त्या एरियामध्ये थोडासा कुठे ना कुठे शॉर्ट आहे बिझनेस. पण बाकी ओव्हरऑल नवी मुंबईमध्ये कम्पेअर टू मुंबई थोडंसं बिझनेस आहे, नाही असं नाही आहे, थोडंसं कमी असेल पण आहे. ह्या जर एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमचं जे काय कमेंट असेल ते तुम्ही कमेंट करू शकता. तिसरा जो एरिया थोडासा अजून गरीबवाला, पण इकडे पण बिझनेस तुम्हाला भेटेल, तर हा जो एरिया आहे वसई, विरार, नालासोपारा, हा जो एवढा एरिया आहे खास करून, इकडे तुम्हाला बिझनेस भेटणार. का भेटणार? कारण इकडे जितके पण लोक राहत आहेत त्यांना जर एअरपोर्टला वगैरे जायचं असेल तर फक्त आणि फक्त कार, ठीक आहे, कार हाच ऑप्शन आहे, दुसरा काय ऑप्शन नाही. ट्रेन वगैरे करून ते लोक नाही येत, कारण ट्रेनला मजबूत गर्दी असते. पण जे पण ऑफिस वगैरे जाणारे लोक आहेत खास करून, त्यांचा जो ओला उबेरकडे जो लक्ष असतो तो थोडासा नसतो एवढं, म्हणजे असं त्यांना वाटत नाही की आपल्याला खास करून ओला उबेर बुक करायला पाहिजे, कारण गाडी पूर्ण फिरून येते. आणि मॅपमध्ये जर तुम्ही बघत असाल की ट्रेन पकडली तर पटपट एकदम बोरिवली, दहिसर वगैरे फटाफट आलं, तर त्यांना ओला उबेर हा ऑप्शन कुठे ना कुठे थोडंसं हे वाटतं, म्हणजे बोलतात ना की नाही करायला पाहिजे. म्हणून कुठे ना कुठे बुकिंग जी आहे ती खास करून
वसई, विरार, नालासोपारा या एरियामध्ये थोड्याशा कमी असतात. पण हां, लोक पैसा फेकायला तयार असते तिकडे. पण किती फेकणार, फेकून फेकून, तो पण शेवटी प्रश्न येतो ना. म्हणून जितके पण जण खास करून वसई, विरार, नालासोपारा या एरियामध्ये राहत असेल तर त्यांना कुठे ना कुठे बुकिंग थोडीशी कमी भेटते. पण त्याचबरोबर इकडे अजून एक ड्रॉबॅक आहे, तो आहे फाउंटनचा सिग्नल. फाउंटनच्या सिग्नलला जर एखादा व्यक्ती वसई, विरार, नालासोपाराला राहणारा फसला की तो फसला. कारण त्याला 1-2 तास तिकडे घालवायचेच आहे पावसाळ्यामध्ये. नॉर्मल ट्रॅफिकमध्ये पण कधी जर फसला असेल तरी पण आहे तेवढं अर्धा तास वगैरे लागतो. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि आपल्या धंद्यामध्ये कसं आहे की कुठे पण आपला टाईम आहे ना तो वेस्ट नाही व्हायला पाहिजे. तर सिम्पल सांगतोय, जर एखादा व्यक्ती वसई, विरार, नालासोपाराला तो तिकडून जेव्हा 7 वाजता लॉग इन करेल किंवा 8 वाजता लॉग इन करेल, त्याच्यानंतर मुंबईमध्ये येणार किती वाजेपर्यंत, 9-9:30 वाजेपर्यंत, तोपर्यंत डिमांड ऑलमोस्ट संपलेला असतो. ऑलमोस्ट. जर त्याला लेट झालं त्या व्यक्तीला यायला तर डिमांड अजून संपलेला असणार. म्हणजे जो रेट आहे तो उतरत जातो. तर त्यानंतर त्या व्यक्तीला मुंबईमध्ये येऊन काय फायदा होणार आहे का ते सांगा. तर हे जितके पण जण बाहेरच्या साईडला राहतात त्या लोकांनी जर 6 वाजता लॉग इन मारलं, 6 वाजता लॉग इन केल्यानंतर जर ते लोक मुंबईमध्ये एंटर होत असतील तर त्यांना फायदा होतो. तर हे झालं वसई, विरार, नालासोपारा हा एवढा एरिया जो आहे त्याबद्दल. पण त्यानंतर जो चौथा एरिया, ह्याच्यात मी डोंबिवलीला नाही पकडत आहे, डोंबिवलीमध्ये पण थोडंसं डिमांड वगैरे हाय असतं. पण चौथा जो एरिया तो आहे कल्याण, नालासोपारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, बदलापूर हा पूर्ण एरिया. या पूर्ण एरियामध्ये जर तुम्ही लोक राहत असाल तर तुम्हाला बिझनेस बिलकुल पण भेटणार नाही आहे. हे मी असं का बोलतोय ते क्लिअर करतो तुम्हाला. कारण हा जितका पण एरिया आहे या एरियामध्ये बरेचसे जण हे काय प्रिफर करतात, हे लोक ट्रेनच प्रिफर करतात किंवा ऑटो रिक्षा कुठे जायचं असेल तर. पण ते लोक ओला, उबेर खास करून ना मुंबईला वगैरे यायचं असेल तर ते लोक प्रिफर नाही करत. कारण बिल जे आहे ते 800-900 रुपयेपर्यंत होतं. आणि तिकडे म्हणजे बोलतात ना लोकांची लाईफस्टाईल जी आहे ती एवढी पण अशी म्हणजे बोलतात ना एकदम अशी हायफायवाली नाही. ते गाववाले असतील त्यांचं वेगळं आहे. पण जे नॉर्मल लोक राहतात ज्यांना बोलतात ना टॅक्सीची वगैरे गरज असते किंवा रिक्षा वगैरे, ते लोक काय प्रिफर करतात माहिती आहे, आपली स्कूटी किंवा बाईक किंवा आपलं बोलतात ना छोटं मोठं काय ना काय असंच हातबीत दाखवून निघता येईल तसं. तर त्या लोकांसाठी हे ओला, उबेर हे नाहीच आहे ऑप्शन. आणि जर तुम्ही ह्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यात तिकडे रस्ते वगैरे किती खराब असतात. म्हणजे गाडी जर तुम्ही लोकांनी घेतली तर त्याच्यानंतर जो मेंटेनन्स असतो तो फट्टे मेंटेनन्स आहे तिकडे, मजबूत. तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढा मेंटेनन्स आहे. तर एवढ्या मेंटेनन्समध्ये आपण आपली गाडी चालवणार, त्याच्यानंतर आपण धंदा काय करणार हा विचार करा. तर एवढंच सांगणार आहे. हा जो 4 एरिया मी सांगितलाय, मुंबई, त्यानंतर सेकंड नंबरवर येतो आपला नवी मुंबईचा एरिया ऐरोलीपासून पनवेल, थर्ड नंबरवर वसई, विरार, नालासोपारा, आणि चौथ्या नंबरवर डोंबिवली सोडू ना, कारण डोंबिवलीला तरी पण रेट हाय असतो आणि डोंबिवलीमध्ये लोक पैसे फेकायला तयार असतात. तर डोंबिवली सोडून जितका पण त्याच्या पुढचा एरिया आहे कल्याण, विठ्ठलवाडी, हे 4 एरिया, ह्या 4 एरियापैकी तुम्ही कोणत्या एरियामध्ये पडतात हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा जो ओपिनियन आहे तो कसा वाटला ते नक्की सांगा. कारण एवढंच सांगणार आहे, या 4 एरियामध्ये जर तुम्ही चौथ्या एरियामध्ये पडत असाल किंवा तिसऱ्या एरियामध्ये तर धंदा तुम्हाला कुठे ना कुठे थोडासा कमी भेटेल. जरी तुमच्याकडे गिराईक असतील ओला, उबेरचे तरी पण तुम्हाला कुठे ना कुठे थोडासा त्रास होणार इन फ्युचर. आणि हे सत्य आहे. कारण आपलं चॅनल तुम्हाला माहिती आहे, आपण डायरेक्ट तोंडावर बोलतो जे काय असेल ते. जिथे नसणार धंदा तिकडे नसणार धंदा, जिथे असणार तिकडे असणार, सिम्पल आहे. पण एवढंच सांगणार आहे की जर तुमच्याकडे पर्सनल कॉन्टॅक्ट असतील, जर तुमच्याकडे पर्सनल बुकिंग असतील किंवा तुमच्यामध्ये ते बोलतात ना ती कला असेल की तुम्ही एखाद्या कस्टमरला तुम्ही फिरवू शकतात ओला, उबेरच्या, आणि त्याच्यात तुम्ही शोधू शकतात की कोणता पॉकीमॉन हा पिकाचू भेटतो आपल्याला. जर ही कला असेल ना तुमच्यामध्ये तर ठीक आहे, तर मग तुम्ही निघू शकतात पुढे. पण ही जर कला नसेल ना तुमच्यामध्ये मग काय फायदा नाही. मग खास तुम्ही तोच विचार करणार की ओला, उबेर, ओला, उबेर, ओला, उबेर, मतलब नाही त्याच्यात कधी पण तुम्ही लोक आउट होऊ शकतात. पण हां, एवढंच सांगेन की प्रयत्न केलं तर खूप काय होऊ शकतं लाईफमध्ये. कारण आपला एक सबस्क्रायबर आहे, त्याच्यावर आपलं बोलणं झालं होतं. तो व्यक्ती राहतो बदलापूरला. त्यांनी जस्ट आता नवीन ऑरा बुक केली आहे. आता कधीपर्यंत येते ते आपल्याला माहिती नाही त्याची गाडी, पण नवीन ऑरा बुक केली आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तो ठाण्याला शिफ्ट होणार आहे. पण एवढंच मी सांगितलं की जर बघ करायला गेलं तर सगळं काय आहे, नाही तर नाही आहे. या लाईनमध्ये जितके पण नवीन व्यक्ती उतरत असतील त्यांना एवढंच सांगणार आहे की केलं तर ठीक, नाही तर काय नाही. कारण जिंकलात तर राजा, पण हारलात तर एक्सपिरियन्स. हे एवढं फक्त माइंडमध्ये सेट करून चालू. आणि असे पण काही व्यक्ती आहेत, जसे एक व्यक्ती आहे तो राहिला आहे वसईला, वसई की विरारला.
तर त्याच्याबरोबर माझा कॉन्टॅक्ट झालं होतं. तर त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी नवीन गाडी घेतली आणि डिझायर कॅशमध्ये, न्यू शेपवाली डिझायर कॅशमध्ये, जस्ट 15-20 दिवस झाले. तर त्यांनी मला तेवढंच विचारलं होतं की धंदा असणार की नसणार. त्याला पण माझं सेम उत्तर होतं की धंदा केला तर आहे, नाही तर नाही आहे. पण जितकं जमेल तेवढं ओला उबेर ह्या ऑप्शनला सोडून स्वतःचे पर्सनल कॉन्टॅक्ट्स जोडायला शिका. हा आपला शेवटचा ऑप्शन आहे सगळ्यांसाठी. कारण ओला उबेर हे कधी पण हे बंद होऊ शकतं. कारण ॲग्रिगेटर रूल जो नवीन आला आहे तो अजूनपर्यंत पास झालेला नाही आहे. जस्ट बिकॉज दिवाळी वगैरे सगळे फेस्टिवल्स चालू आहे त्यासाठी. हा रूल ज्या दिवशी पास झाला त्या दिवशी ते टपाटप सगळ्यांना उडायला चालू. एक जण वैतागतील गाडी चालवायला जर हा रूल चुकून पण पास झाला तर. बघूया आता इन फ्युचर काय होतं, कसं काय होतं. त्याचबरोबर जो आपला पुढचा टॉपिक आहे खास करून तो हा असणार आहे की तुमच्याकडे जर वॅगनर असेल किंवा डिझायर असेल किंवा ऑरा असेल किंवा अर्टिगा असेल तर कोणत्या कॅटेगरीच्या गाडीसाठी धंदा आहे आणि नाही आहे, हा आपला पुढचा टॉपिक असणार आहे. आणि त्याचबरोबर एका पॅसेंजर बरोबर एक बोलतात ना मचमच असं नाही, पण कसे कंजूस आणि भिकारचोट पॅसेंजर असतात ह्या लाईनमध्ये ते पण मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो एनिवेज, तुम्ही कोणत्या एरियामध्ये येतात हे कमेंट करा. सो दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राइव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय वंदे.